भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान. अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण. पाकमधील सॅटेलाइट इमेजचा वापर करून वॉशिंग्टन पोस्टचं विश्लेषण. पाकिस्तानी टार्गेटवर हल्ला करण्यात भारताला यश. ऑपरेशन सिंदूर संदर्भात अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडून वार्तांकन. पाकचं लष्करी तळ, विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश. न्यूयॉर्क टाइम्सची बातमी. बलुचिस्तानमधील पंजगूर या ठिकाणी बलोच लिबरेशन आर्मीचा पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला. हल्ल्यामध्ये 14 पाकिस्तानी लष्करी ठार तर अनेक जण जखमी झाल्याचा बलुच आर्मीचा दावा. तुर्कीनं पाकला पाठिंबा दिल्यामुळे जेएनयूनं तुर्कीच्या इनोनू या विद्यापीठासोबतचा करार स्थगित केला. तर पुढील आदेशापर्यंत इनोनू विद्यापीठाशी झालेला करार स्थगितच राहणार. सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर. सिंधू कराराचा पुनर्विचार करा, तहानलेल्या पाकिस्तानचं भारताला विनंतीपत्र. पाकची विनंती मात्र भारतानं धुडकावली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान. स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, 4 एअरमॅनसह 5 जणांचा मृत्यू. पीएएफएफची अनेक लढाऊ विमानं सुद्धा नष्ट झाल्याची माहिती. चुकून पाकच्या हद्दीत गेलेले बीएसएफचे जवान पीके साहूंना पाकनं भारताकडे सोपवलं. तर भारतानं सुद्धा पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन केलं. लष्कर ए तैबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली. पाकिस्तानकडून मसूद अझहरला 14 कोटी मिळणार. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीसाठी 1 कोटींची मदत. तसंच लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मदचं मुख्यालय सुद्धा सरकार परत बांधून देणार. पाकिस्तानचा अणुबॉम्बचा अड्डा. किराना हिल्समधून रेडिएशनची चर्चा. अमेरिकेनं पाकिस्तानातील रेडिएशनच्या चर्चांवर मात्र बोलणं टाळलं. आम्ही पाकिस्तानी नाही तर बलुचिस्तानी असं म्हणत मीर यार बलोच यांच्याकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा. तसंच भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईचं सुद्धा समर्थन. पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर आता पाकिस्तान घाबरला. आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले. पाकच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ख्वाजा आसिफचं वक्तव्य. चांगल्या आणि वाईट काळातही आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचा ट्विट. तर पाठिंबा दिल्याबद्दल आभारी शाहबाज शरीफची ही प्रतिक्रिया. तुर्की विरोधात भारताचं कडक पाऊल. वस्तूंच्या खरेदीवरील बहिष्कारानंतर आता TRT न्यूजचं एक्स अकाउंटही बंद. यासह तुर्कीच्या वस्तूंवरील बहिष्कारानंतर भारतीयांनी पर्यटन सुद्धा बंद केलं. दरवर्षी भारतातनं तुर्कीला 4000 कोटी रुपयांचं पर्यटन. पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानचं पर्यटन बंद करा. भारतीय उद्योजक हर्ष गोयंका यांचं ट्विट चर्चेत. भारत तुर्कीला पर्यटनातनं 4000 कोटींचं उत्पन्न देतो. तर तुर्कीवर भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सीचाही बहिष्कार. स्वदेशी बनावटीची हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल मिसाईल आणि ब्रह्मोस 2 हे भारतीय लष्कराची ताकद वाढवणार. तर HGV मिसाईलमध्ये काही मिनिटातच लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. भारत पाक तणावादरम्यान संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची शेअर मार्केटमध्ये 100% वाढ. तर HAL, BEL, BDL यासह आधुनिक शस्त्र बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी. उदयपूरमधील मार्बल व्यापाऱ्यांकडून तुर्की विरोधात व्यापार बंदी. तर भारताविरोधात काम करणाऱ्या तुर्कीतनं मार्बल आयात करणार नाही. उदयपूरमधील मार्बल व्यापाऱ्यांची भूमिका. तुर्कीतनं भारतात हजारो कोटींचा मार्बल आयात व्हायचा. सीज फायर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेसंदर्भात काँग्रेसची बैठक. सीज फायर संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरितच असल्याचं काँग्रेसचं मत. बैठकीला राहुल गांधी, जयराम रमेश, पवन खेडा उपस्थित. भारत पाकिस्तान युद्धविरामासंदर्भातली घोषणा अमेरिका का करत आहे. तर ट्रम्प यांच्या भारत पाक मध्यस्थी संदर्भात मोदी गप्प का. जयराम रमेश यांचा सवाल. भाजपचे मंत्री विजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल. तर विजय शहांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विजय शहांविरोधात आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता. तर राजनाथ सिंग हे 16 मे रोजी राजस्थानच्या भुजला भेट देणार. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये फिरोजपूर जिल्ह्यातील खाई फेमी या गावातील एका महिलेचा मृत्यू. पाकिस्तानचं मिसाईल थेट घरात येऊन पडलं. घरात मोठा स्फोट झाल्यामुळे सुखविंदर कौर या महिलेचा यामध्ये मृत्यू. ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोनं महत्वाची भूमिका बजावली. तर 10 सॅटेलाइट्स पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवत होते. RISAT आणि कॉर्टोसॅट या सॅटेलाइट्समुळे मोठी मदत. कटरा ते वैष्णोदेवी भवन हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू. तर भारत पाक तणावामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद होती. भारत पाक तणावाचा वाळवंटातील व्यावसायिकांना फटका. पर्यटकांनी जैसलमेरमधील वाळवंटात जाण्यासाठी पाठ फिरवली. तर सरकारनं मदत करावी अशी आता व्यावसायिकांची मागणी.
टीआरएफ विरोधातील पुरावे भारत यूएनएससी मध्ये सादर करणार, तर टीआरएफ लष्कर-ए-तैयबाशी जोडलेली संघटना. टीआरएफनं पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. भारतात होणारी पाकिस्तानी झेंड्यांची विक्री ताबडतोब थांबवा. केंद्राकडून अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांना नोटिसा. फ्लॅप कॉर्पोरेशन तक्रारीनंतर आता केंद्र सरकारकडून नोटीस जारी. भारतीय जवानांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी काँग्रेस राज्यात तिरंगा यात्रा काढणार. 21 मे रोजी राजीव गांधींच्या बलिदान दिनी काँग्रेसची तिरंगा यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरीच्या मंडणगड दौऱ्यावर, तर डॉक्टर पारकर यांच्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात इंदापूर तालुक्यातल्या क्रोवली या गावामध्ये संध्याकाळी जाहीर सभा. मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांची बैठक, तर आज दुपारी 1 वाजता ही बैठक पार पडणार. तालुका अध्यक्षांची बैठक होणार. या बैठकीमध्ये जयंत पाटील घेणार तालुका पातळीवरील आढावा. महाराष्ट्रामध्ये 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार. कराराअंतर्गत राज्यामध्ये 10हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार. जयंत पाटलांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू. चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य. अद्याप एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही. अजित पवारांचा साप्ताहिक बैठकीत सुतोवाच. सूत्रांची माहिती. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा एवढाच राष्ट्रवादी पक्ष. जयंत पाटील, रोहित पवार हे सगळे लांबच. भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये. माझ्यापर्यंत तरी अशी कोणतीही चर्चा नाही. अनिल देशमुखांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर मी बोलणं योग्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार. सर्व जिल्हा महिला विकास विभागांना युद्धपातळीवर पडताळणी करण्याचे आदेश. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामध्ये आता अरुण गवळीची बुधवारी निर्दोष सुटका, पण मुक्काम तुरुंगातच. जन्मठेपेच्या शिक्षेमुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातच मुक्काम असणार. माजी संरक्षण सचिव अजय कुमार यूपीएससीचे नवे अध्यक्ष. 29 एप्रिलपासून अध्यक्ष प्रीती सुदन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जागा रिक्त होती. अजय कुमार हे 1985 बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा लेफ्टनंट कर्नल बनलाय, तर राष्ट्रपतींकडून नीरज चोप्राला सैन्य दलामध्ये मोठी जबाबदारी. नीरज भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन ऍक्टनुसार सैन्यात सहभागी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मणिपाल आणि सूर्या हॉस्पिटलचा चौकशी अहवाल सादर. मेडिकल काउन्सिलकडून आता लवकरच सुनावणीला सुरुवात होणार. सुनावणीला डॉक्टर सुश्रुत घैसास भिसेंच्या कुटुंबियांना उपस्थित राहावं लागणार. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांना मोठा धक्का. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत. अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं अरुण डोंगळेंनी केलं स्पष्ट. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजेच आयटीआय प्रवेश आजपासून सुरू, तर सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र अद्ययावत आणि साक्षांकित करून संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचं आवाहन. राज्यातील अपार आयडी नोंदणी करणाऱ्यांची संख्या 86% पुढे. सिंधुदुर्ग जिल्हा अपार आयडी नोंदणीमध्ये आघाडीवर. जुलै अखेरपर्यंत राज्यातील सर्व शाळांची अपार आयडी नोंदणी 100% पूर्ण होणार. शालेय शिक्षण विभागाची ग्वाही. आजपासून 10वीच्या पुरवणी परीक्षा प्रक्रियेला सुरुवात. विलंब शुल्कासह 29 मे पर्यंत विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज भरता येणार. जून ते जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार. 11वीसाठी आता प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून हेल्पलाईन सुरू. कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी आज संपणार, तर 29 मे पासून दुसरा टप्पा सुरू होणार. टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट आपल्या 6,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार. 2023 मध्ये कंपनीनं 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. कंपनीला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. मायक्रोसॉफ्ट प्रवक्त्यांची माहिती. ब्लॅकस्टोन राज्यामध्ये 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार. राज्यातील 27,000 तरुणांना रोजगाराची यामुळे संधी उपलब्ध होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. देवनार कचरा भूमीतील कचरा हटवणार, तर महापालिकेनं निविदा मागवल्या. कचरा हटवण्यासाठी तब्बल 2,368 कोटींचा खर्च होण्याचाही अंदाज. वर्षाअखेर ठाणे शहरामध्ये धावणार पहिली मेट्रो. मेट्रो 9 या मार्गिकेवर दहिसर काशीगाव दरम्यानचा तांत्रिक चाचण्यांना सुरुवात होणार असल्याची माहिती. अंधेरीच्या गोखले पूल आता सुरू झालेला असतानाच त्यावरून बेस्ट बस धावण्याची रहिवाशांना प्रतीक्षा. मागील 7 वर्षांपासून गोखले पूल बंद, त्यामुळे अनेक बेस्टचे मार्ग यामुळे खंडित करण्यात आले होते.
विलेपार्लेतील जैन मंदिर ट्रस्टला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. मंदिराच्या उर्वरित बांधकामावर छत बांधू देण्याची मागणी होती. मागणीसंदर्भात महापालिकेकडे अर्ज करण्याची हायकोर्टाची सूचना. मुंबईतील होर्डिंग विषयक नव्या धोरणाला आता मुहूर्त मिळेना. महापालिकेनं मुंबईतील होर्डिंग संदर्भात सर्वंकष धोरण आखलं. भोसले समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचं मनपाचे कारण मसुद्यातील तरतुदी. मुंबईच्या महडजवळ 101 इमारती अनधिकृत तर 24 इमारतींवर पालिकेचा हातोडा. उर्वरित इमारती मेअखेर पाडणार. वेसावे गावठाण परिसरामध्ये 4 मजली इमारत भुईसपाट. हार्बर मार्गावरील रे रोड उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत. उड्डाणपुलामुळे आता प्रवाशांच्या वेळेसह इंधनाचीही बचत होणार. उड्डाणपुलावरील 6 मार्गिकांमुळे वाहतूक कोंडीतनं दिलासा मिळणार. पावसाळ्यापूर्वी टीएमटी बसगाड्यांच्या डागडुजीला वेग. जुन्या झालेल्या 51 बसगाड्या भंगारात. प्रशासनाची माहिती. उल्हासनगरातील कूपनलिकांची दुरुस्ती होणार. पालिकेकडनं 46 लाखांची निविदा. पाणीपुरवठ्याला हातभार लागणार. नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज बंद राहणार. जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे पाणीपुरवठा बंद. महापालिकेची माहिती. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नाशिक शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत तर काही भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा. टँकरनं पाणी देताना नागरिकांकडून जास्तीचं शुल्क आकारू नका. पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची टँकर चालकांना तंबी. टँकर चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत तंबी. पुण्यामध्ये 4 महिन्यात 3.25 लाख वाहन चालकांवर कारवाई. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांमध्ये 75,713 विशिष्ट वाहन चालकांवर कारवाई. हवामान बदलामुळे श्वसन विकाराचा धोका. श्वसन विकाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ. काळजी घेण्याचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला. पुण्यातील ससूनमध्ये बॉम्बची अफवा पसरवणारा सुरक्षा रक्षक अटकेत. बंड गार्डन पोलिसांकडून सुरक्षा रक्षकाला अटक. तर मेसेज पाठवला तो नंबर एका रुग्णाचा असल्याचाही तपासात उघड. राज्यामध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा. राज्यातील अनेक जिल्ह्यांसह इतर तालुक्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी. राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. मुंबईसह ठाणे, पालघर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज. मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचं वातावरण आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. तर अडसरे बुद्रुकमधील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान. तर 2.5 हेक्टर क्षेत्रावरील कांदा अवकाळीनं चिखलात चढला. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये मुसळधार पाऊस. काही भागामध्ये पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानातच पाणी शिरलंय. पाण्याचा निचरा न झाल्यानं रस्त्याच्या कामांवरून सुद्धा नागरिकांचा संताप. लातूर उदगीर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. वीज कोसळल्यामुळे काही प्राणी दगावले तर अनेक ठिकाणी घराची पत्रेही उडाली. नाशिकच्या कळवण तालुक्याला सलग 4थ्या दिवशी वादळी पावसानं झोडपलं. तर आता कांदा, मिरची, आंबा, टोमॅटो या पिकांचं यामुळे मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट या ठिकाणी होतोय. त्यामुळे मुसळधार पाऊस. अनेक भागांमध्ये नुकसान. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदीमध्ये 220 दशलक्ष घनमीटर पाणी सोडलं. धुळे, शिंदखेडा, अंमळनेर या तालुक्यातील अनेक गावांना याचा फायदा होणार.